नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अर्जुनने सचिनला रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा तो सायलीला म्हणत असतो की सायली लवकर अस्मिताईला उठव. आज तिला कळलं पाहिजे सचिनचं खरं रूप काय आहे ते. कारण सचिन अंधारामध्ये साक्षीला भेटायला गेलेला असतो आणि तेव्हाच इथे अर्जुन सायलीने त्याला रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिता आता उठते आणि म्हणते, अर्जुन अरे काय झालं, तू सचिनला असं का पकडलंयस? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई तुला माहिती नाही आहे या सचिनने काय केलंय, तो अजूनही तुला फसवतोय. तेव्हा इथे घडलेला संपूर्ण प्रकार अर्जुनने अस्मिताला सांगितलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तो एका मुलीला भेटायला गेला होता आपल्या बंगल्याच्या बाहेर. तेव्हा सचिन म्हणत असतो, नाही अस्मी, हे सगळं खोटं आहे. मी बंगल्याच्या बाहेर भेटायला गेलो होतो, पण ती एक मुलगी नव्हती, तो मुलगा होता. तुला माहिती आहे ना, मी एका माणसाकडून लोन घेतलं होतं. तो माणूस माझ्याकडे लोनचे पैसे मागायला आला होता. या लोकांना वाटलं की ती मुलगी आहे म्हणून. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, हे बघा मला सचिनने सगळं काही सांगितलंय. त्याने लोन घेतलंय आणि लोनचे पैसे परत मागण्यासाठी तो माणूस सारखा सचिनला त्रास देतोय. मला सगळं काय माहिती आहे. तुम्ही त्याची मदत करायची सोडून त्याच्यावरती नको ते आरोप करताय. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अर्जुन पुढे जे काही होईल ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही आहे. तुम्ही इथून निघून जा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जाऊ दे अस्मिताई, तुला किती आणि काही सांगितलं ना तरीसुद्धा तुझ्या डोळ्यांवरती तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची जी पट्टी आहे ना त्यामुळे तुला काही दिसणार नाही आहे. असं म्हणून अर्जुन आपल्या रूममध्ये निघून येतो. तेव्हा सायली म्हणत असते, अहो चिडचिड करून काही होणार आहे का? तुम्ही शांत व्हा बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू मला शांत कर, पण तो सचिन माझ्या बहिणीला फसवतोय ते तुम्हाला कुणाला दिसत नाही आहे का? उद्याच्या उद्या मी त्याला घरातून बाहेर काढतो. सायली म्हणते, तुम्ही रागराग करू नका, सगळं काही नीट होईल. अस्मिताईंना सत्य समजायला थोडा वेळ लागेल, पण आपण पुरावे गोळा करू आणि ते अस्मिताईंना दाखवू. जेव्हा ते पुरावे बघतील ना तेव्हा ते आपल्या बोलण्यावरती नक्की विश्वास ठेवतील. त्यानंतर अर्जुन सायली झोपलेले असतात. अर्जुनला सकाळ सकाळ फोन आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, कोण बोलतंय? तेव्हा इथे शिर्केने फोन केलेला असतो. तो म्हणतो, अर्जुन सर मी शिर्के बोलतोय. आज होळी आहे ना, तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय. अर्जुन म्हणतो, काय आज होळी आहे? तेव्हा इथे सायली लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, अरे देवा, आज होळीचा दिवस आहे आणि आजच नेमका मला उशीर झाला. तुमच्यामुळे झाले हे सगळं. अर्जुन म्हणतो, बायको काल रात्री मला बागेत घेऊन कोण गेलं होतं? तू ना. मग तुझ्यामुळे उशीर झालाय, माझ्यामुळे का उशीर होईल? तेव्हा सायली म्हणते, गप्प बसा तुम्ही, तुमच्यामुळेच झालं हे सगळं. आजच्या दिवशीच मला उशीर व्हायचा होता. जागरण झालं की मला जाग येत नाही आणि ती आता फ्रेश व्हायला जाते. अर्जुन म्हणतो, चला 5 मिनटं झोपूया. सायली म्हणते, उठा आता, झोपू नका, नाहीतर आज होळी आहे. तुमच्या नावाने सगळेजण बाहेर आता बोंबा मारत असतील. तेव्हा इथे अर्जुन लगेचच उठून बसतो. त्यानंतर होळीनिमित्त सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात. चैतन्य आलेला असतो, प्रतिमा आणि रविराज काकासुद्धा आलेले असतात. तेव्हा प्रतिमा आल्या आल्या तिला खूप जास्त थकवा जाणवतो. तिला चक्कर येत असते. ती आल्या आल्या खुर्चीवरती बसते आणि पाणी प्यायला सुरुवात करते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते, मला नक्की काय होतंय? मी तर गाडीतून आले, थोडंसं काय चालले तर मला इतकी धाप लागली. काही दिवस मला असंच होतंय, इतका थकवा का जाणवतोय मला, असं प्रतिमा म्हणत असते. त्यानंतर इथे आता सगळेजण आलेले असतात. मात्र अर्जुन सायलीला उशीर झालेला असतो. पण इथे कल्पनाला असं वाटतं की अरे वा, इथे आता पुरणपोळीची सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि पुरण वगैरे तयार असतं. बाहेर इथे सडा दिलेला असतो, रांगोळी काढलेली असते. तेव्हा सायली म्हणते, आई सॉरी हां, मला आजच नेमका उठायला उशीर झाला. मी लगेचच इथे पुरणाची तयारी करते. तेव्हा तिथे आता विमल येते. विमल म्हणते, चला 2 खोल्या साफ करून झाल्यात आणि सगळी तयारीसुद्धा झाली. मी लगेचच पुरणाची तयारी करायला सुरुवात करते. तेव्हा कल्पना म्हणत असते, काय पुरण विमलने सुद्धा तयार केलेलं नाही आहे, सायलीने सुद्धा तयार केलेलं नाही आहे. मग इथे पुरणाची तयारी नेमकी केली तरी कुणी? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, नक्की कुणी तयारी केली, हे सगळं कुणी केलं आहे? अश्विन तिथे आलेला असतो आणि म्हणतो, मामा अगं तन्वी कुठे आहे?
सकाळपासून ती मला रूममध्ये दिसत नाही आहे, मला निघायचं आहे आता. तेवढ्यातच तिथे प्रिया आता ताट घेऊन आलेली असते आणि म्हणते, अश्विन अरे मी इथे आहे. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू कुठे गेली होतीस सकाळ सकाळ? तेव्हा प्रिया म्हणत असते, तन्वी अरे मी आपल्या अंगणातच होते, तुळशीची पूजा करत होते ना. आणि काळजी करू नको सायली, एक दिवस उठायला उशीर झाला म्हणून काय झालं, सगळी पूर्णाची तयारी मी करून ठेवली आणि बाहेर सडासुद्धा टाकलाय आणि रांगोळीसुद्धा काढून घेतले, काळजी करू नको. तेव्हा इथे आता रविराज काका आणि बाकीच्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलेलं असतं की सकाळी लवकर उठून प्रियाने ही कामं केलेली आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते, अरे बापरे, सगळी तयारी तन्वीने केले म्हणजे आज सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय? तेव्हा अश्विन म्हणतो, मामा आज सूर्य पश्चिमेला नाही पूर्वेलाच उगवला आहे. पण कसं आहे ना, तन्वी जे काही प्रयत्न करते ना ते तुम्हाला कुणालाच दिसत नाही. तुम्ही तिची स्तुती करत नाही पण थट्टा मात्र तिची नेहमी करता. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात की ते हे सगळं सुधारले म्हणून करते की अजून कुठला तरी खोटाडेपणा करायची ही सुरुवात आहे, काही कळत नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पूर्णाजी तुझी काही हरकत नसेल तर आजची नैवेद्याची पुरणपोळी मी बनवू का गं? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अजिबात नको, पुरणपोळ्या सायलीच बनवणार. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी तिला जर नैवेद्याची पुरणपोळी बनवायची असेल तर बनवू दे, तसंही नैवेद्याला कोणी नाही म्हणायचं नसतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, पण ती नैवेद्याची पुरणपोळी साजेशी बनवेल या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. सायली पुरणपोळी तू सुद्धा बनव, असं आता पूर्णाजीने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायली म्हणत असतात, बघितलं ना, प्रियाने सकाळ सकाळ उठून कामं केलीत, याचा अर्थ नागराजने जे कोडं घातलंय ती आता व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रियाच आहे हे आपल्याला समजलंय. पण आता अजून एक त्याची खूण सापडली. प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी चांगुलपणाचं नाटक करते ही गोष्ट अर्जुन सायलीच्या लक्षात आलेली असते. तर इथे अस्मिता अजून उठलेली नसते. कल्पना म्हणत असते, अहो अस्मिता अजून उठलेली नाही आहे, तिला उठवायला हवं ना. प्रताप काका म्हणतात, जा ना मग उठव तिला. कल्पना म्हणते, मला अस्मिताच्या रूममध्ये जावंसंच वाटत नाही, तिथे तो सचिन आहे ना, त्याचं तोंड बघायची सुद्धा मला इच्छा नाही आहे. प्रताप काका म्हणतात, कल्पना अगं आपली मुलगी आहे ती, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करायचं का? चल मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काका दोघेजण अस्मिताला उठवायला जातात. तेव्हा इथे आता सचिन अस्मिताला उठवत असतो पण ती काही उठायला तयार नसते. कल्पना घाबरलेली असते. ती म्हणते, अहो आपली अस्मिता अजून एवढी का झोपली आहे? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, मम्मा अगं मला जागच येत नाही आहे, मी रात्रभर झोपली होती तरी माझी झोप का पूर्ण झाली नाही आहे. प्रताप काका म्हणतात, अस्मिता तू कुठली औषधं वगैरे घेतलीस का? अस्मिता म्हणते, नाही ना डॅड, अहो मी कुठलीच औषधं घेत नाही, रात्री फक्त मला सचिनने दूध प्यायला दिलं होतं, तेवढाच ग्लास दुधाचा घेतला होता आणि त्यानंतर मला खूपच जास्त झोप आली. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काका घाबरतात. प्रताप काका म्हणतात, अस्मिता तुझ्या नवरेला सांग तुझ्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे, तुझी काळजी घ्यायला तुझे आई वडील जिवंत आहेत म्हणून. तेव्हा इथे आता प्रताप काकांना समजलेलं असतं की सचिनने दुधाच्या ग्लासमधून इथे आता अस्मिताला काहीतरी दिलं असेल, त्याने गुंगीचं औषध दिलेलं असतं, त्यामुळे तिला जास्तीची झोप आलेली असते. तर इथे कल्पना, सुमन आणि त्याचबरोबर पूर्णाजी होळीच्या सामानाची सगळी यादी तयार करत असतात. सायली इथे सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, सायली तुझं किचनजवळचं काम झालं असेल तर मी पुरणपोळ्या करायला घेऊ का गं? सायली म्हणते की प्रिया कसं आहे ना, आधी सगळा स्वयंपाक होऊ दे, पुरणपोळ्या सगळ्या शेवटी बनवल्या तरी चालतात. तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणते, चला म्हणजे स्वयंपाकाला अजून खूप वेळ जाणार आहे, तेव्हा मी जाते आणि आता नागराजसाठी जो मी वकील बघितला आहे ना त्याची जाऊन आता मी भेट घेते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ठीक आहे सायली, तू म्हणशील तसं आपण करूया हां. तेव्हा इथे होळीसाठी लागणाऱ्या सामानाची यादी झालेली असते. कल्पना म्हणत असते, अहो तुम्ही मार्केटमध्ये जाऊन हे सगळं सामान घेऊन येता का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, हो जातो ना. रविराज तू येतोयस का माझ्याबरोबर? तेव्हा कल्पना म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, मार्केटमध्ये भाऊजींना काय बरोबर घेऊन जाताय, ते आपल्याकडे पाहुणे आलेत ना.
तेव्हा रविराज काका म्हणतात, कल्पना वहिनी असू दे. अगं बरेच दिवस मी सुद्धा मार्केटमध्ये गेलेलो नाही आहे. त्यानिमित्ताने माझंसुद्धा जाणं होईल. आम्ही दोघे जण जाऊन येतो. पूर्णाजी मनामध्ये विचार करत असते की तन्वी इतकी कशी काय सुधारली? ती इतकं चांगलं वागण्याचं नाटक का करत असेल? असा प्रश्न आता पूर्णाजीला पडलेला असतो. तिचं जर हे नाटक असेल तर नाटक आता उघडं पाडायलाच हवं, असं पूर्णाजी ठरवते. तेव्हा प्रिया ऐकते की प्रताप काका मार्केटमध्ये जायला निघालेले असतात. तिला वकिलांना भेटण्यासाठी काहीतरी निमित्त सांगून बाहेर जायचं असतं. तेव्हा ती म्हणते, बाबा मी काय म्हणते, मार्केटमध्ये तुम्ही कशाला जाताय? मी जाते ना, लागणारं सामान मी घेऊन येते. पूर्णाजी म्हणते, नाही नको, तू मार्केटमध्ये जाऊ नकोस, तुला आता कामच करायचे आहेत ना. तर होळीला इथे 5 गौऱ्यासुद्धा दिल्या जातात. शेणाच्या गोवऱ्या ह्या 5 दिल्या जातात, त्यामुळे त्यासुद्धा बनवायच्या आहेत. तू एक काम कर, शेण घेऊन ये, गोमूत्र घेऊन ये आणि 5 गौऱ्या थापून ठेव बरं, आपल्याला संध्याकाळी त्या लागणार आहेत. तेव्हा प्रिया तोंड वाकडं करते. रविराज काका म्हणतात की तिचं तोंड बघा पूर्णाई, तिच्याकडे बघून वाटत नाही की ती शेणाकडे बघेलसुद्धा. तेव्हा सायली म्हणत असते की शेण्या तुला माहिती आहेत ना कशा थापतात ते? तेव्हा प्रिया म्हणते, हो माहिती आहे ना. कल्पना म्हणते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शेण आणायला गोठ्यात जावं लागतं, नाहीतर जाशील किराणाच्या दुकानामध्ये आणि म्हणशील 5 किलो शेण द्या म्हणून. तेव्हा इथे सगळेजण आता प्रियाला हसत असतात. शेणाचं नाव काढल्यानंतर प्रियाचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. तर इथे सायलीने ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. सायली म्हणते, आई मी यांच्यासाठी आणि चैतन्य भाऊजींसाठी पोहे त्यांच्या रूममध्येच घेऊन जाते. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य आता कामाबद्दल बोलत असतात, केसबद्दल डिस्कशन करत असतात. तेव्हा इथे चैतन्य फक्त अर्जुनकडे बघत असतो आणि करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय रे काय झालं, आज असं का उत्तर देतोयस, काही बोलत का नाहीस? तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन अजून एक गुन्हेगार आहे आणि तो मोकाट बाहेर फिरतोय, त्याला इथे जेलमध्ये पाठवायला नको का? अर्जुन म्हणतो, कुणाबद्दल बोलतोयस तू? चैतन्य म्हणतो, तुला चांगलंच माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतोय, मी साक्षी शिखरेबद्दल बोलतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी अजूनपर्यंत इन्स्पेक्टर सावंत यांना काही सांगितलेलं नाही आहे. चैतन्य म्हणतो, कधी सांगणार आहेस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी डिरेक्टली त्यांना सांगणार नाही आहे, त्यांना मी टीप देणार आहे की साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणून, आणि त्यासाठी आपल्याकडे पुरावे हवेत. आपल्यापैकी कुणीतरी तिला पुन्हा एकदा बघायला हवं, ती कुठे राहते, कुणाला भेटते हे आपल्याला कळायला हवं. आता साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणजे ती महिपतला कधी ना कधीतरी भेटायला येतच असेल, आपल्याला तिच्यावरती लक्ष ठेवायला हवं असं मला वाटतं. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, ठीक आहे मग आपण आत्ताच जाऊया आणि तिच्या राहत्या घरावरती लक्ष ठेवूया. आजूबाजूच्या लोकांना विचारूया की त्यांनी साक्षीला कधीतरी बघितलं आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, आपण आत्ताच निघूया, कारण माझ्या मनामध्ये खूपच जास्त गिल्ट आहे. तेव्हा सायली म्हणते, कसलं गिल्ट आहे? तुम्हाला का अपराध्यासारखं वाटतंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही, माझ्यामुळे तुला उठायला उशीर झाला ना, त्याबद्दलच आम्ही बोलतोय. तेव्हा इथे सायली म्हणते, बरं ठीक आहे, हे घ्या, तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येतो, छोटंसं काम आहे. सायली म्हणते, ठीक आहे बाहेर जा, पण आज संध्याकाळी होळी आहे हे लक्षात ठेवा आणि लवकर परत या. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो हो आम्ही लवकरच परत येऊ. तेव्हा इथे साक्षीने फोन केलेला असतो सचिनला आणि ती म्हणत असते, सचिन मला तुला भेटायचं आहे, तू येशील ना भेटायला? सचिन म्हणतो, सॅम तुला माहिती आहे ना तुला भेटण्यासाठी मी किती आतुर झालो आहे, ते मी नक्की भेटायला येईन. ती म्हणते, ठीक आहे मी तुला लोकेशन पाठवते, लवकरात लवकर तिथे पोच. तेव्हा सचिन म्हणतो, सॅमला भेटायला तर जायचं आहे, पण जाऊ कसा आणि इथे अस्मीला काय सांगू, ते 1000 प्रश्न विचारेल. तेवढ्यातच अस्मिता त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. ती म्हणत असते, सचिन हे घे, तुझ्यासाठी मी नाश्ता रूममध्येच घेऊन आले, पण मला हे अजिबात आवडत नाही आहे सचिन. सचिन म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू? अस्मी म्हणत असते, कशाबद्दल काय विचारतोय सचिन, तिथे सगळेजण बाहेर ब्रेकफास्ट करणार आणि तू इथे स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेस, तू इथे रूममध्येच बसून राहणार आहेस का? अरे तुला जर एक ग्लास पाणी हवं असेल तर ते सुद्धा प्यायला तू बाहेर जात नाही, ते सुद्धा मला रूममध्ये आणायला सांगतोस. हे बघ हे बरं नाही आहे, आज होळी आहे की नाही, तू सुद्धा बाहेर यावं, सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करावंस असं मला वाटतं. तू असं स्वतःला कोंडून का बरं घेतलेस? हे बघ या सगळ्याचा विचार करून आहे ना
मला आणि बाळाला दोघांनासुद्धा त्रास होतो आहे. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो की अस्मी बरोबर बोलतेस तू. मी येईन होळी खेळायला सगळ्यांबरोबर बाहेर. मी करेन सेलिब्रेट. तेव्हा अस्मिता म्हणते खरंच सचिन? तेव्हा सचिन म्हणतो हो खरंच, मी येतो बाहेर. पण तुला माहिती आहे का अस्मी, आज इथे इतका मोठा दिवस आहे, होळी आहे, आणि तुझ्यासाठी मी चांगला ड्रेस खरेदीच केलेला नाही आहे. अस्मिता म्हणते नाही नको सचिन, मला ड्रेस वगैरे खरंच नको आहे. सचिन म्हणतो असं कसं, आज होळीचा दिवस आहे ना, आज मी बाहेर जाणार आहे आणि माझ्या आवडीचा ड्रेस तुझ्यासाठी खरेदी करणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणते बरं बाबा ठीक आहे, तुला माझ्यासाठी ड्रेस आणायचा आहे ना, आण, घालेन मी आवडीने. तेव्हा सचिन म्हणतो ठीक आहे. सचिन पुन्हा नाटकाला सुरुवात करतो आणि म्हणतो अस्मी, मी तुला म्हणालो खरं की मला तुझ्यासाठी ड्रेस आणायचा आहे, पण अगं तुला तर माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे ते सध्या. तेव्हा अस्मिता म्हणते एक एक मिनिट थांब, आणि ती लगेचच जाते आणि आपली पर्स घेऊन येते आणि आपले ATM कार्ड काढते आणि म्हणते हे घे, घे ठेव तुझ्याकडे, तुला हवे तेवढे पैसे काढ. आणि हे बघ सचिन, मी तुला पैसे दिलेत याचं गिल्ट अजिबात मनामध्ये घ्यायचं नाही हां. जे माझं आहे ते तुझंही आहे ना. तेव्हा इथे सचिन म्हणतो हो अगदी बरोबर. तेव्हा इथे सचिन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तुझ्यासाठी छान असा ड्रेस खरेदी करून आणतो. ती म्हणते अरे नाश्ता तरी करून जा ना. सचिन म्हणतो नाही नको, आता मला नाश्ता वगैरे काही नको. तेव्हा त्याला आता आयतं ATM मिळालेलं असतं आणि तो लगेचच तिथून निसटून जातो साक्षी शिकरेला भेटायला. तर कल्पना म्हणत असते की बघितलं ना, आज कधी नव्हे ते यांना मी मार्केटमध्ये पाठवले तर किती उशीर यायला. तेव्हा सुमन म्हणत असते कल्पना वहिनी काळजी करू नका, भाऊजी आहेत ना इथे बरोबर. मग भाऊजी सारखे सारखे मार्केटमध्ये जात नाही, पण जेव्हा जातात ना निवडून निवडून जिन्नस घेऊन येतात. तेव्हा इथे रविराज काका आलेले असतात आणि म्हणतात हे घ्या, तुम्ही सांगितलेलं सगळं सामान आणलेलं आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते मी बघते हा, आणि प्रतिमा बघता बघता चक्कर येऊन खुर्चीवरती बसते. तेव्हा सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या, तुम्हाला चक्कर आली का, तुमची तब्येत ठीक नाही का. तेव्हा तिला पाणी वगैरे प्यायला दिलं जातं. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही नाही मी ठीक आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात प्रतिमा काय झाले तुला, हे बघ अश्विन म्हणत होता की तुझी तब्येत ठीक नाही आहे, तर आपण तुझे सगळे टेस्ट करूया म्हणून. चल आपण आत्ताच्या आता हॉस्पिटलला जाऊया आणि तुझा संपूर्ण बॉडी चेकअप करूया, तुझ्या सगळ्या टेस्ट करूया. तेव्हा प्रतिमा म्हणते अहो असं काय करताय, सणासुदीचा दिवस आहे आणि आज कुठे हॉस्पिटलला जायचं, मी ठीक आहे, मला थोडीशी चक्कर आली एवढंच. तेव्हा सायली म्हणते काय होतं आहे तुम्हाला, तुम्हाला त्रास होतो आहे का कसला. प्रताप काका म्हणतात एक मिनिट हां, मी जाऊन आपल्या अश्विनला बोलावून आणतो, तो व्यवस्थित चेक करेल. अश्विन म्हणत असतो प्रतिमा आत्या काय होते तुला, चक्कर आली का, बघू तुझा हात बघू. त्यानंतर तो डोळे चेक करतो. अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या तुला थकवा खूपच जास्त आहे गं. हे बघ मी एक काम करतो, तुझ्या सगळ्या टेस्ट करून घेतो, मी लॅबमधून माणसाला बोलवतो, आत्ताच आपण ब्लड सॅम्पल घेऊया. प्रतिमा म्हणते अश्विन हे बघ आत्ताच नको, आता सणासुदीचे 2 दिवस आहेत ते जाऊ दे, नंतर आपण टेस्ट करून घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो अश्विन म्हणतो ठीक आहे, पण नंतर आपण आठवणीने सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत. तेव्हा सायली म्हणत असते प्रतिमा आत्या तुम्ही आराम करायचा आहे, तुम्ही काहीच करायचं नाही आहे. तर पुढील भागामध्ये इथे आता होळी असते आणि होळिका दहन झाल्यानंतर सगळेजण पाया वगैरे पडत असतात. तेव्हा होळीमध्ये जे लाकूड जळत असतं ना, ते लाकूड आता प्रतिमाच्या अंगावरती पडणारच असतं. तेवढ्यातच सायली प्रतिमाला बाजूला करते आणि तो लाकूड हाताने त्याला झटका देऊन बाजूला पाडते. तेव्हा इथे प्रतिमाला आता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. अश्विनने सगळ्या टेस्ट केलेल्या असतात. अश्विन म्हणतो की रविराज काका प्रतिमा आत्याचं जो होमोग्लोबी आहे ना तो झपाट्याने कमी झालेला आहे, तेव्हा आपल्याला तिला ब्लड द्यावं लागणार आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात प्रतिमाचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि तन्वीचा सुद्धा ब्लड ग्रुप तोच आहे, तन्वी देईल ना ब्लड. तेव्हा प्रिया बोलणं ऐकते आणि लगेचच पळून जाते, कारण ती काही त्यांची मुलगीच नाही आहे, तिचा ब्लड ग्रुपसुद्धा O निगेटिव्ह नाही आहे. तेव्हा इथे प्रिया पळालेली असते. अश्विन तिला फोन करत असतो पण ती फोनच उचलत नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवते. अश्विन म्हणतो ही तन्वी गेली कुठे, प्रतिमा आत्याची तब्येत खूपच जास्त बिघडत चालली. तेव्हा इथे सायलीचा आता ब्लड चेक केला जातो. अश्विन म्हणत असतो रविराज काका काळजी करू नको, सायली वहिनीचा ब्लड ग्रुप आहे ना
तो ओ नेगेटिव्ह आहे आणि आत्याच्या ब्लडबरोबर अगदी 100% मॅच होतोय. तेव्हा इथे सायलीने प्रतिमाला ब्लड दिलेलं असतं आणि पुन्हा एकदा सायलीनेच म्हणजे प्रतिमाच्या मुलीनेच तिचा जीव वाचवलेला असतो.